नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम तुमचा होस्ट आणि भटकंतीच्या आजच्या भागामध्ये आपण आलो आहे। जव्हार जवळ वशाळा म्हणून एक गाव आहे आणि ह्या वशाळा गावामध्ये जैन लेणी आहेत। तर ही जैन लेणी पाहण्यासाठी आज आम्ही आलो आहे। वशाळा गावातल्या एक ह्या मंदिराच्या जवळ ही लेणी, अगदी हार्डली 2 मिनिटं आपण चालत आलं की ही अशी लेणी आहेत। लेणीच्या ह्या भागामध्ये आता इकडे टाइल्स वगैरे लावून जे मूळ जे दगडी काम होतं ते काम थोडंसं इथे लपल्यासारखं वाटतंय। लेणीच्या सुरुवातीलाच डावीकडे हे असं पाण्याचं टाकं आहे आणि ह्यातलं पाणी आता फार खराब झालंय। इथे अगदी हे पायथ्याकडे खूप छान दगडी नक्षीकाम दिसतंय। अगदी ह्या पायरीच्या इथेही नक्षीकाम दिसतंय। हा बघा दगड आहे, त्या दगडात तू जॉईन केलास की होऊन जाईल। हे पाहण्यासाठी बनवलं आहे आणि त्या मूर्तीचा तुकडा आहे। एकत्र करूया का आपण ती मूर्ती? ही जैन लेणी आतून कोरलेली गुहा आहे आणि याच्या आतमध्ये मंदिर तुम्ही पाहता जैन तीर्थकरांची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या दरवाजा बाहेर हे 2 स्तंभ दिसतात। हे स्तंभ कोरलेले नाही आहेत, हे स्तंभ घडीव स्तंभ आहेत, बाहेरून आणलेले आहेत आणि स्तंभामध्ये बघा एकूण 5 विभागात केलेले आहे। हा बेसवर ठेवलेला तुकडा आहे, हा पहिला इथे सांधा आहे, हा दुसरा तुकडा, हे जे वरचा पार्ट आहे हा खालचा पार्ट बेसमध्ये इंटरलॉक करून बसवला जेणेकरून तो लॅटरल मुवमेंट झाली नाही पाहिजे आणि सेकंड तुकडा बसवला याचा खाचा करून लॉक जॉईंट मध्ये बसवलेला आहे। त्यानंतर हा खांब हा इथून या इथपर्यंत हा एक तुकडा आहे आणि हा तुकडा याच्यामध्ये खाचा करून बसवला जेणेकरून भूकंपात किंवा हालचालीमध्ये लॅटरल याच्यामध्ये हलू नये। आणि ह्या साध्यानंतर हा ह्याच्यामध्ये 2 तुकडे आहेत, हा वरचा ही एक तुकडा आहे आणि त्यानंतर तुकडा, या तुकड्याच्या खांबावर हा ह्या दोघांच्या मध्यावर असलेला हा एक सलग तुकडा आहे जो बीम म्हणतो, लिंटेल म्हणून सरवतो। या लिंटेल नंतर उरलेल्या पार्ट मध्ये ह्या डोंगराच्या वर खाचा करून हा ह्या लिंटेल बनवण्यात आला आहे। म्हणजे ह्या जो बीम आहे हा 3 तुकड्यामध्ये आहे, सेंटर एक तुकडा दोन्ही खांबावर रेस्ट आहे आणि उरलेले 2 तुकडे अर्ध्या पार्टवर आणि या कॉलमवर आणि दुसरा त्या डोंगरावर खाचा करून बसवण्यात आलेला आहे। आणि त्याच्यावरती ह्या लेणी आणि हा जो बीम नंतर सबसिक्वेंटली काय झालेलं आहे, डोंगरात ह्या सांध्यामधून पाणी झिरपण्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे हे खराब होऊन पाणी जाण्यासाठी यासाठी हे रस्ते कृत्रिमरित्या खोदून आणलेले आहेत आणि हे बघा हे पाण्याचा मार्ग दाखवलेला आहे। अशा प्रकारचा पाण्याचा मार्ग तुम्ही जॉर्डन येथे जे आहे, पेत्रा नावाचं जे शहर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे पाणी जाण्यासाठी पूर्ण त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेले बनवलेले आणू शकता। धन्यवाद। आत गेलं की समोरच जैन तीर्थंकरांच्या ह्या शिल्प कोरलेले तिथे। ही इथे एकच केव आहे आणि ह्या केवच्या ह्या भागामध्ये काही इथे शिल्प होती किंवा काय त्याबद्दल नक्की सांगता येणार नाही, पण इथे काही ठिकाणी असे खाचे खोबण्या कोरलेले दिसतात। हा इथे बघा, इथे पण एक खोबणी दिसते बघा। ओके, म्हणजे इथे काहीतरी टांगण्यासाठी असं इथे दरवाजा अडकवण्यासाठी ही अशी एक खोबणी दिसते आणि त्याचाच दरवाजाचा खालचा भाग रोवण्यासाठी ही इथे खाली इथे खोबणी आहे। परत ह्या साईडला पण इथे दरवाजाला खोबणी आहे आणि त्याचाच वरती ही अशी इथे एक खोबणी आहे। तर योगी किंवा त्याचे 24 तीर्थंकर आहेत त्याच्यापैकी कुठला तरी एक असेल, त्याचा हिचे हात त्याची पद्मासनावरतीची पहिली मांडीवरती एक हात आहे, गव्हाचं शिल्प खंडित झालेलं आहे। त्यांचे जे लांब कान असतात त्याप्रमाणे कानाची रचना इथे आहे। लेणीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा आणखीन एक मजला आहे। तर आता आपण वरच्या भागाकडे जाऊया। ही लेणी आहे, लहानशी केव आहे, पण इथे काही बाकी इतर काही नाही आहे। हा एक जसं पोटमाळा असावा तसा हा या लेणीच्या वरचा हा पोटमाळ्याचा भाग आहे। वरच्या लेणीमध्ये सुद्धा हा एक भाग थोडासा खोदल्यासारखा दिसतोय, पण
हे काम अर्धवटच आहे, म्हणजे इथे काही पुढे काही काम केलं दिसत नाहीये. लेणीच्या बाजूला अशी ही पाण्याची टाकी आहे आणि ह्या टाकीला इथे हे असं एक हे मधमाशांचं पोळं, त्याच्या बाजूला इथे पण एक मधमाशांचं पोळं आहे आणि त्याच्याच तिसऱ्या कोणाला पण इथे एक मधमाशांचं पोळं आहे. वशाळा ही लेणी ही एक लहानशी लेणी आहे, त्यामुळे एक हार्डली 10-15 मिनटात ही लेणी पाहून होतात आणि बऱ्यापैकी इथं काही अवशेष पाहायला मिळतात. ह्या खांबांवरती वगैरे नक्षीकाम पाहायला मिळतं. आतमध्ये सुद्धा तीर्थंकरांच्या शिल्प कोरलेली आहेत.